माझे अशील डिक्रीने बाधित झाले आहेत, त्यांचे मालमत्तेचे नुकसान होईल, याचिका मंजूर करा. ही याचिका तृतीय पक्षाने दाखल केली आहे, त्यांना तो दाखल करण्याचा अधिकार नाही. हे प्रकरण आता मोठ्या बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी मिळकत खरेदी घेतो आणि आपल्याला माहीतच नसतं की त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये वाद चालू आहेत. ज्याने दावा दाखल केला त्या वादीने ज्यांच्याकडून आपण मिळकत खरेदी घेतलेली आहे तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला असतो. आता आपण ज्याच्याकडून खरेदी खत घेतलं त्या व्यक्तीने मिळकतीची विक्री केली आणि पैसेसुद्धा घेतले, त्यामुळं ती व्यक्ती माननीय न्यायालयामध्ये हजरच राहत नाही आणि त्यामुळे ज्यांनी दावा दाखल केला त्यांच्या बाजूने एकतर्फी हुकुमनामा होतो, म्हणजे प्रतिवादीच्या गैरहजेरीमध्ये हुकुमनामा होतो. आणि अशा प्रकारे हुकुमनामा झाल्यानंतर ज्या व्यक्तीने मिळकत खरेदी घेतली त्या व्यक्तीला जेव्हा याची माहिती होते तर ती व्यक्ती म्हणजे जे दाव्यामध्ये नव्हते ती व्यक्ती तो प्रतिवादी विरुद्ध झालेला एकतर्फी हुकुमनामा रद्द ठरवून मागू शकते का? दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 9 रूल 13 प्रमाणे अर्ज करून तो झालेला एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मागू शकते का? या संदर्भामध्ये एक केस नुकतीच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती आणि त्या केसमध्ये हाच मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे होता, ज्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये काय निष्कर्ष नोंदवला हे सुद्धा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं जो महत्त्वाचा मुद्दा होता तो असा होता की कॅन थर्ड पार्टी टू डिक्री फाईल ऑर्डर 9 रूल 13 CPC ॲप्लिकेशन, म्हणजे 9-13 ऑर्डर 9 रूल 13 दिवाणी प्रक्रिया संहितेखाली त्रयस्थ व्यक्ती जे दाव्यामध्ये पार्टी नव्हते तर ते एकतर्फी झालेला हुकुमनामा रद्द करून मागू शकतात का? आणि याच व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहोत की एकाच मुद्द्यावर जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 2 न्यायनिर्णय असतील आणि जे परस्पर विसंगत असतील, एका न्यायनिर्णयामध्ये अशा प्रकारे त्रयस्थ व्यक्ती केसमध्ये पार्टी नसताना झालेला एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मागू शकते असं म्हटलेलं असेल आणि दुसऱ्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानेच अशा प्रकारची त्रयस्थ व्यक्ती जी आहे ती एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मागू शकत नाही असं म्हटलेलं असेल, तर जे न्यायालय आहेत जे प्रत्यक्ष ट्रायल चालवतात, केस चालवतात, तर त्या न्यायालयाने नेमक्या कोणत्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहायचं किंवा ग्राह्य धरायचा? तर हाच प्रश्न जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे उपस्थित झाला त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर एक चांगला मार्ग जो आहे तो काढलेला आहे. आता तो मार्ग काय होता की माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं जेव्हा अशा प्रकारची केस आली की एखादी त्रयस्थ व्यक्ती जी दाव्यामध्ये पक्षकार नव्हती आणि त्या दाव्यामध्ये प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फी आदेश झालेला आहे, एकतर्फी हुकुमनामा झालेला आहे आणि तो हुकुमनामा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारा आहे, तर तो त्रयस्थ व्यक्ती जो पूर्वी दाव्यामध्ये पक्षकार नव्हता तर तो दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 9 रूल 13 खाली अर्ज देऊन तो एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मागू शकतो का? माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये जे आहे ते महत्त्वपूर्ण विश्लेषण देताना असं म्हटलेलं आहे की पूर्वीचा जो एक निकाल आहे की ज्या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानेच असं म्हटलेलं आहे की जो त्रयस्थ व्यक्ती आहे म्हणजे जो दाव्यामध्ये पार्टी नव्हता तर तो पार्टी नसल्यामुळं एकतर्फी जो हुकुमनामा झालेला आहे तो रद्द करून मागू शकत नाही. आणि पुन्हा एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर त्या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानेच असं म्हटलं की त्या व्यक्तीच्या हक्कावर गदा निर्माण होत असल्यामुळं, गदा येत असल्यामुळं, त्यांच्या मिळकती जाण्याचा धोका असल्यामुळं ती व्यक्ती जरी दाव्यामध्ये पार्टी नसली तरी एकतर्फी झालेला हुकुमनामा हा रद्द करून मागू शकते. अशा सिच्युएशनमध्ये सर्व न्यायालयांना एक मार्गदर्शक सूचना मिळण्यासाठी एन राजाराम विरुद्ध आर मुरली
एन राजाराम विरुद्ध आर मुरली या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा लार्जर बेंचकडे सोपवलेला आहे. म्हणजे पूर्ण खंडपीठाकडं हे प्रकरण पाठवलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एक कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल की त्रयस्थ व्यक्ती ही केसमध्ये पार्टी नसताना एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मागू शकते का नाही. हे जे लार्जर बेंच आहे म्हणजे पूर्ण खंडपीठ आहे, तर त्या पूर्ण खंडपीठाने याबद्दल निकाल द्यावा असे म्हणून ही जी केस आहे, जी मी आपल्याला आता केसचं नाव सांगितलं की आर राजाराम विरुद्ध आर मुरली, ही जी केस आहे ती न्यायनिर्णयासाठी सर्वोच्च बेंचकडे जे आहे ती रेफर केलेली आहे. आणि या केसमध्ये काय निर्णय येतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या पूर्ण खंडपीठाच्या न्यायनिर्णय जेव्हा येईल तेव्हा हा जो मुद्दा आहे तो क्लिअर होईल की केसमध्ये नसताना एखादा त्रयस्थ व्यक्ती एखादा एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मागू शकेल का, स्वतःची मिळकत तो वाचवू शकेल का. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल, समजलेली असेल. जर आपल्याला ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला कलरचं बटन दिसेल, त्या ठिकाणी हाईप म्हणून लिहिलेलं असेल, त्यालाही क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो. यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण फॉलो आणि शेअर केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद. माझे अशील डिक्रीने बाधित झाले आहेत, त्यांचे मालमत्तेचे नुकसान होईल, याचिका मंजूर करा. ही याचिका तृतीय पक्षाने दाखल केली आहे, त्यांना तो दाखल करण्याचा अधिकार नाही. हे प्रकरण आता मोठ्या My client is decree affected person. He will lose the property. Petition is third party, not original part in suit. प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं जाईल.